नमस्कार, मी आशिष जाधव हल्लाबोल मध्ये तुमचं स्वागत आहे। शिवसेना पक्षप्रमुख महिनाभरापूर्वी अयोध्येत गेले। तिथं राम मंदिर उभारणीसाठी भाजप काय करतंय असा सवाल त्यांनी भाजप श्रेष्ठींना विचारला। समस्त हिंदूंच्या वतीनं आपण राम मंदिराचा आवाज बुलंद करतो आहोत असा आव अयोध्येत उद्धव ठाकरेंनी आणला। तिथं सुद्धा कुंभकर्णाला जाग करायला आपण आलो आहोत हाच टाहो उद्धव ठाकरेंनी फोडला होता। त्यानंतर महिन्याभरानंतर आता उद्धव ठाकरे पंढरपुरात आले, विठ्ठल चरणी लीन झाले आणि त्यानंतर पुन्हा चंद्रभागेच्या तीरावर त्यांनी राम नामाचा जप केलेला आहे। याही वेळेस त्यांनी भाजपला इशारा दिलेला आहे, राम मंदिराशिवाय युती नाही, चर्चा होणार नाही असा इशारा त्यांनी गोल गोल शब्द फिरवून भाजपला दिलेला आहे। हा जर का त्यांचा इशारा असेल आणि राम मंदिराविषयी एनडीएच्या घटक पक्षांमध्ये कोणती प्रत्येकाची भूमिका जाणून घ्या। तुमची स्वतःची भूमिका काय आहे? राम मंदिर तुम्ही उभारू पाहता आहात किंवा नाही हे आम्हाला सांगा, त्यानंतर आम्ही युतीची चर्चा, जागा वाटपाची चर्चा करू असं उद्धव ठाकरे स्पष्टपणे म्हटलेले आहेत। प्रश्न असा आहे की उद्धव ठाकरे जसं बोलतात तसं त्या शब्दावर ते ठाम राहतात का? आज जसं बोलले त्यावरती ते ठाम राहतील का? नंतर भाषणाच्या शेवटी ते असंही म्हणाले की जोवर कांदा प्रश्न निकालात निघत नाही, पीक विम्याचे पैसे शेतकऱ्यांना पूर्णपणे मिळत नाही, जोवर कर्जमाफी झालेले शेतकरी प्रत्यक्ष दिसत नाहीत, या प्रश्नांची सर्व नीट उत्तर मिळत नाही, तोवर युतीविषयी चर्चा नाही। उद्धव ठाकरे बरंच काही बोललेले आहेत, पण त्यातनं काय काढायचं असं जर का झालं तर आज त्यांचा अजेंडा हा राम मंदिराचा होता। पण तिथल्याच शिवसैनिक जे सभेला आले होते त्यांनी मध्ये आवाज करून उद्धव ठाकरेंच्या हे लक्षात आणून दिलेलं आहे की महाराष्ट्रात दुष्काळ आहे, दुष्काळात महाराष्ट्र होरपळत असताना राम मंदिराचा मुद्दा हा महाराष्ट्रातल्या जनतेसाठी तितकासा जवळचा आहे का? ते असंही म्हणाले की होय, तुमच्या दुष्काळाच्या प्रश्नावर सुद्धा मी बोलणार आहे। आणि जानेवारी महिन्यात दुष्काळग्रस्त महाराष्ट्राचा उद्धव ठाकरे दौरा काढणार आहेत अशी घोषणा सुद्धा त्यांनी केलेली आहे। पण आजचा अजेंडा हा त्यांचा राम मंदिराचा अजेंडा आहे आणि त्यांनी भाजपच्या जे केंद्रीय नेतृत्व आहे त्याला असं स्पष्ट सुनावलेलं आहे की जोवर राम मंदिराविषयीची भूमिका भाजप अधिकृतपणे स्पष्ट करत नाही, एनडीएच्या घटक पक्षांमध्ये ती भूमिका मांडत नाही, तोवर जागा वाटपाची किंवा युतीची भाजपबरोबर चर्चा होणार नाही असं ते म्हणालेले आहेत। ते त्यांच्या शब्दावर किती ठामपणे अडून राहतात हेही आपल्याला बघायचं आहे। आपण यावरच चर्चा करणार आहोत। आपल्यासोबत मान्यवर पाहुणे आहेत, आपल्यासोबत राम भक्त म्हणून शिवसेनेशी आपुलकी असलेले आनंद दवे आहेत, आपल्यासोबत राजकीय निरीक्षक भाऊसाहेब आजबे आहेत, तसंच पंढरपूरहून आपला प्रतिनिधी सचिन जाधव सुद्धा आहे। पण मी आधी उद्धव ठाकरे जे भाषणामधले त्यांचे जे पंचेस आहेत किंवा जे ठळक मुद्दे आहेत, काय काय म्हणालेले आहेत त्याची उजळणी एकामागे एक करणार आहे। बघा उद्धव ठाकरे काय काय म्हणाले। अयोध्येला गेल्यानंतर मला इकडे तिकडे विचारलं होतं की अयोध्येत का आलात? राम मंदिर हो म्हटलं, राम मंदिर बांधणार म्हणजे बांधणारच। पण अयोध्येला मी एवढ्यासाठी गेलो होतो की जो कुंभकर्ण झोपलेला आहे त्या कुंभकर्णाला मी जागा करायला गेलो होतो। कुंभकर्ण झोपलाय, त्या कुंभकर्णाला जागा करण्याची आज आवश्यकता आहे आणि त्या कुंभकर्णाला जागा करण्यासाठी मी अयोध्येला गेलो होतो। आज सुद्धा मी पंढरपुरामध्ये त्याचसाठी आलेलो आहे की झोपलेल्या कुंभकर्णाला जागा करण्यासाठी आलेलो आहे। तमाम माझ्या हिंदूंना मी सोबत घेऊन आलेलो आहे आणि कुंभकर्णाला मी सांगू इच्छितोय की कुंभकर्ण तू जरी झोपला असलास तरी देशातला तमाम हिंदू जागा आहे, हिंदू झोपलेला नाही, हिंदू झोपू शकत नाही। राम मंदिर बांधल्याशिवाय आम्ही स्वस्थ बसू शकत नाही। दोन्ही राज्यांनी मला त्यांचं खरंच खास कौतुक करायचंय। आणि दुसरं जे राज्य आहे ते छत्तीसगड। छत्तीसगड तुम्हाला कल्पना आहे आदिवासी राज्य आहे, बहुसंख्याने तिकडे आदिवासी आहेत। आणि आज जर का आपण कोणाला विचारायला गेलो तर आपल्याला ते सांगतात की हे सगळं ठीक आहे, जे चाललंय ते आम्हाला पसंत नाहीये, पण पर्याय कोण आहे? हे नकोय ठीक आहे, पण पर्याय कोण आहे? आणि मला खरंच अभिमान वाटतो छत्तीसगड सारख्या किंबहुना छत्तीसगड मधल्या आदिवासी समाजाने
पर्याय कोण याचा विचार न करता पहिली घाण घरात झाली ती पहिली घाण साफ करतो, पहिलं माझं घर साफ करतो, मग पर्यायाचं पुढचं पुढे बघू, म्हणून त्यांनी मतदान केलेलं आहे. ही ताकद ही हिंमत माझ्या शिवरायाच्या महाराष्ट्रामध्ये आहे. जे काम मिझोरामने आणि तेलंगणाने केलं की प्रादेशिक पक्ष म्हटल्यानंतर राष्ट्रीय पक्षांची मस्ती दिल्लीमध्ये चालली तर चालेल, पण माझ्या घरामध्ये राष्ट्रीय पक्षाची मस्ती चालू देणार नाही, हे त्या दोन राज्याने दाखवलंय. मग शिवप्रभूंचा महाराष्ट्र त्याच्यामध्ये मागे पडणार आहे का, हा सुद्धा मोठा प्रश्न आहे. झाला आता महिना 2 महिने होऊन गेले, केंद्राचं पथक येऊन बघून गेलं. मधल्या काळामध्ये पंतप्रधान आले होते महाराष्ट्रामध्ये. दुष्काळग्रस्त महाराष्ट्राला आम्ही 8,000 कोटी नाही पूर्ण मदत केल्याशिवाय राहणार नाही. प्रधानमंत्र्यांना मला सांगायचं, जग फिरताय, जरा माझ्या दुष्काळग्रस्त महाराष्ट्रामध्ये येऊन जा. थोडी पायधूळ नका झाडू, पण इथली माझ्या पंढरपुरातली धूळ माथी लावून गेलात ना तरी थोडंफार पुण्य तुम्हाला लागल्याशिवाय राहणार नाही. अजिबात जगभराची धूळ इकडे झाडायला येऊ नका. तुमची धूळ तुमच्याकडेच ठेवा, नंतर उपयोगी पडेल. पण माझ्या महाराष्ट्रातली पवित्र माती, महाराष्ट्राची पवित्र माती ही मस्तकी लावून गेलात ना तर काहीतरी तुम्हाला एक पुण्य लाभेल. येत आहेत आणि जात आहेत, कशाचा कशाला पत्ता नाही. शेतकऱ्यांचं उत्पन्न आम्ही दुप्पट केल्याशिवाय राहणार नाही. हे मी नाही म्हणत, पंतप्रधान म्हणतायत. त्या ताई टाळ्या वाजवायला लागल्या. मी थापा नाही मारत ताई. जे मी बोलतो ते मी करून दाखवतो आणि जे करून दाखवत असतो तेच मी बोलतो. पण पंतप्रधान जे बोलले की मी शेतकऱ्यांचं उत्पन्न दुप्पट केल्याशिवाय राहणार नाही, लोकांनी असेच तुमच्यासारखे लोक जमले होते, टाळ्यांचा कडकडाट केला. किती साली? 2022. म्हणजे मध्ये 2019ला तुम्ही कोणाला मत द्यायला पाहिजे? मलाच द्यायला पाहिजे. मग 2019ला पुन्हा मी पंतप्रधान झालो आणि 2022 साल्यानंतर मी तुम्हाला सांगणार की हा एक निवडणुकीचा जुमला होता, असं बोलावंच लागतं. काय करणार मी? आणि हा जुमला 2022 सालीने काल परवाकडेच उघडकीस आलेला आहे. संसदेमध्ये ज्या वेळेला प्रश्न विचारण्यात आला की शेतकऱ्यांचं उत्पन्न दुप्पट करण्यासाठी तुमच्याकडे काय उपाययोजना आहेत, सरळ सरकारने हात वर केले आणि सांगितलं की अशी कोणतीही उपाययोजना आम्ही करत नाहीत, आमच्याकडे कोणतीही अशी उपाययोजना नाही. अनेक जणांनी मला त्यावेळेला विचारलं होतं की तुम्ही राम मंदिर घेऊन फिरता आहात, पण महाराष्ट्रामध्ये दुष्काळ आहे. महाराष्ट्रामधला दुष्काळ मी बघतो आहे. 1-2 महिन्यापूर्वी मी ज्या वेळेला दुष्काळग्रस्त भागामध्ये फिरत होतो, पुन्हा जाणार आहे जानेवारीमध्ये. मी संपूर्ण दुष्काळग्रस्त महाराष्ट्र आहे तो महाराष्ट्र पिंजून काढणार आहे. तुमच्या सगळ्यांच्या साथी सोबतीने मी फिरणार आहे. हा घोटाळा कशाचा आहे? आपल्या सैन्यासाठी, आपल्या देशासाठी जी विमान खरेदी करायची आहे त्या विमान खरेदीमध्ये घोटाळा झालाय असा एक मोठा समज नव्हे, असा आरोप आहे. आणि त्याच्याबद्दल सुद्धा जे काही प्रश्न निर्माण केले गेले त्या प्रश्नाला उत्तर दिली गेलेली नाहीत. पण कोर्टाने कशी क्लीन चिट दिली मला माहिती नाही. असं म्हणतात कोर्टाने क्लीन चिट दिली, पण ज्या सैन्यासाठी तुम्ही विमान खरेदी करता आहात त्या विमान खरेदी करण्यामध्ये घोटाळा होतोय. आणि मधल्या काळामध्ये जो आपला सैनिक जीवाची बाजी लावून आपल्यासाठी तिकडे सीमेवरती लढतो आहे, प्राण गेला तरी 72 रोज सैनिक आपले मरतातच आहेत, देशासाठी शहीद होतातच आहेत. पण ज्या सैन्यासाठी तुम्ही विमान खरेदी करताना सुद्धा त्याच्यामध्ये घोटाळा होतोय, त्या सैन्याची पगार वाढ करण्याचा जो काही एक प्रस्ताव आला होता तो प्रस्ताव आपल्या या सरकारने नाकारून टाकला, केंद्र सरकारने. खरंय का खोटे का खासदारांनी सांगावं, खरंय की खोटे? मग लष्कराला पगारवाढ पाहिजे ती तुम्ही देत नाहीत, पण लष्करासाठी जी काही शस्त्र सामुग्री खरेदी करायची, माझ्या देशाच्या संरक्षणासाठी करायची, ज्याची आपल्याला गरज आहे, त्या शस्त्र सामुग्रीच्या खरेदीमध्ये तुम्ही घोटाळा करतात. किती पाप करतात? उद्धव ठाकरे बरंच काही बोलले, पण उद्धव ठाकरे राम मंदिराविषयी जसं आग्रही आहेत त्याचवेळी त्यांना हेही माहिती आहे की महाराष्ट्रात दुष्काळ आहे. निम्म्याहून अधिक महाराष्ट्र हा दुष्काळात होरपळतो आहे. आणि म्हणूनच एकीकडं जय श्रीराम आणि दुसरीकडं जय किसान हा नवा नारा उद्धव ठाकरेंनी आजच्या पंढरपुराच्या सभेत दिलेला आहे. जय श्रीराम म्हणजे जागा वाटपाची बोलणी करण्यासाठी, भाजपवर दडपण आणण्यासाठी जय श्रीराम, आणि जय किसान यासाठी की लोकांमध्ये, जनतेमध्ये, शेतकऱ्यांमध्ये जायचं आहे तेव्हा जय किसान. अशी दुहेरी नीती ही उद्धव ठाकरेंची दिसते. आणि म्हणूनच मी आधी रामभक्त उद्धव ठाकरेंची
जवळीक असलेले आनंद दवे यांच्याकडे जातो, कारण त्यांना शिवसेनेविषयी सहानुभूती आहे. आनंद दवे आजच्या भाषणाकडे जर का खरं चिकित्सकपणे बघितलं तर उद्धव ठाकरेंना काय नेमकं म्हणायचं आहे हे तसं स्पष्ट होत नाही. म्हणजे आपण म्हणतो ना की फारच आता काहीतरी लाईन ड्रॉ करायचीच असेल तर मग राम मंदिराशिवाय भाजप बरोबर युती नाही ही एक ओढून ताणून हेडलाईन निघते. राम मंदिर हा इतका मोठा प्रश्न आहे उद्धव ठाकरेंसाठी की तोच भाजपशी बोलणी करण्यासाठी अजेंड्यावरती आणलाय. हॅलो. हा बोला आनंद दवे. हा नाही, मुळात असं आहे ना की राम मंदिराचा प्रश्न फक्त शिवसेनेसाठीच नाही तर देशातल्या समस्त हिंदूंसाठी अत्यंत आवश्यक आणि आता खरं तर तो प्रतिष्ठेचा प्रश्न बनलाय. तो धर्माचा, कायद्याचा, पुराव्याचा याच्यापेक्षा सगळ्यांच्या तो पुढे गेलाय. ज्या पद्धतीने गेली 40, 50, 60 वर्ष आणि खरं तर मागची चार वर्ष खोटं बोलून सत्तेवर आलेल्या सरकारनं ज्या पद्धतीने टाइमपास केला आणि हिंदूंच्या भावना दुखावण्याचा प्रयत्न केला, त्यामुळे सर्वाधिक तो प्रतिष्ठेचा प्रश्न झालेला आहे. पहिलं. दुसरं, पुरून उरणं काय असतं किंवा व्याजासहित परतफेड काय असतं हे मला आज वाटतं की असं उद्धव साहेबांनी स्पष्टपणे सांगितलेलं आहे. तुम्ही जसं काही म्हणत असं तरी उद्धव साहेब कुठेही कन्फ्यूज वाटलेले नाहीयेत. त्यांच्या भूमिका अतिशय स्पष्टपणे त्यांनी मांडल्या आहेत. भाजपला विरोध करताना, मोदींना विरोध करताना त्यांनी कुठेही सॉफ्ट कॉर्नर असा दाखवलेला नाहीये. आणि खरं तर मागच्या दसऱ्या मेळाव्यापासूनच जी एक पद्धत शिवसेनेने अवलंबली आक्रमकपणाची त्याला ते अनुसरू नये. आणि राहिला प्रश्न साहेबांनी जे नंतर सांगितलं राम मंदिर असेल तर युती, तर साहजिक आहे जर माझ्या टर्म्स, माझ्या कंडिशन जर मान्य होत असतील तर पुढचं बोलायला काय हरकत नाही असं त्यांनी इनडायरेक्टली सूचित केलेलं आहे. त्यामुळे उद्धव साहेबांची भूमिका अतिशय स्पष्ट आहे. ते स्वतः ना कन्फ्यूज आहे ना लोकांना करत आहेत. भूमिका रास्त आहे असं आमचं स्पष्ट मत आहे. बरं ठीक आहे. उद्धव ठाकरेंना खरं तर बिहारमध्ये जी भाजपची युती झालेली आहे नितीश कुमार यांच्या जनता दल युनायटेड बरोबर आणि रामविलास पासवान यांच्या पक्षाबरोबर, त्याला घेऊन ते काय म्हणालेले आहेत ते मी आधी दाखवणार आहे आणि त्यानंतर मी भाऊसाहेब आजबे यांच्याकडे जाणार आहे की राष्ट्रीय स्तरावरचं राजकारण लक्षात घेऊनच उद्धव ठाकरेंचे कधी चलो अयोध्या, आता चलो पंढरपूर, कदाचित उद्या चलो वाराणसी असा जो कार्यक्रम आहे तो त्यालाच घेऊन आहे का हे मी त्यांना विचारणार आहे. पण आधी त्या संदर्भामध्ये उद्धव ठाकरे जी महायुती झालेली आहे बिहारमध्ये भाजपची त्याला घेऊन काय बोललेले आहेत ते बघा. मी काही भाजपचा विरोधक नाही, एनडीएचा विरोधक नाही. पुन्हा मीडिया सुरू करेल म्हणजे युती होणार काय? नाही, मी या फालतू चर्चेत आता जात नाही. युती करायची की नाही ही माझी तमाम जनता ठरवेल. आम्ही तर ठरवलेलंच आहे. पण जी बातमी मी काल टीव्हीवरती पाहिली आणि वृत्तपत्रातनं वाचली, आनंद आहे. अभिनंदन मी करतो. कोणाचं अभिनंदन? भाजपाचं अभिनंदन करतो, नितीश कुमारचं करतो आणि रामविलास पासवानांचं पण करतो. अनेक जण म्हणाले की आता शिवसेनेच्या गालावरती हसू आलं. गालावरती हसू कसलं हसू? हा माझा सगळा शेतकरी कष्टामध्ये असताना हसू कसलं? हसू असं येऊ शकत नाही. ह्याच्या डोळ्यात आसू असताना आमच्या गालावरती हसू येऊ शकत नाही. पण नितीश कुमार आणि रामविलास पुढे भारतीय जनता पक्षाने नमतं घेतलं. चांगली गोष्ट आहे. जे नितीश कुमार संघमुक्त भारत करायला निघाले होते त्यांच्या मांडीला मांडी लावून भाजपा बसते. आनंदाची गोष्ट आहे. अभिनंदन. पण त्यांना मला विचारायचंय की राम मंदिराबद्दल नितीश कुमारचं काय मत आहे? एकदा नितीश कुमारने जाहीर सांगावं. रामविलास पासवाननी सुद्धा राम मंदिर आणि हिंदुत्वाबद्दल तुमचं काय मत आहे हे सांगावं आणि मग भारतीय जनता पक्षाने सांगावं की होय यांचं हे असं मत असल्यामुळे आम्ही नमतं घेतलं आणि आम्ही त्यांना जास्त जागा दिल्या. मी त्यांचं अभिनंदन करतोय. आज जेवढ्या उघडपणाने शिवसेना हिंदुत्व आणि राम मंदिराचा मुद्दा घेऊन मैदानात उतरलेली आहे तेवढं नितीश कुमार आणि रामविलास पासवाननी राम मंदिर आणि हिंदुत्वाचा मुद्दा घेऊन मैदानात उतरून दाखवावं. नव्हे एवढंच बोलून मी थांबत नाही. तर चला राम मंदिर आणि हिंदुत्व हा माझ्या जीवाभावाचा विषय पंतप्रधानांनी लोकसभेत चर्चेला घ्यावा आणि एकदा होऊन जाऊ द्या. एनडीए मधले किती घटक पक्ष राम मंदिराच्या आणि हिंदुत्वाच्या बाजूने आहेत आणि किती विरोधी पक्ष त्याला विरोध करतात. होऊन जाऊन द्या. माझा खुला कारभार आहे.
थेट जातोय पुण्याला. भाऊसाहेब आजबे आहेत आपल्यासोबत, युवा राजकीय विश्लेषक आहेत. खूप चांगलं निरीक्षण असतं त्यांचं. भाऊसाहेब आजबे, हा जो राम मंदिराचा मुद्दा शिवसेनेनं अजेंड्यावरती घेतलेला आहे, तुम्हालाही असंच वाटतं की हा जो राम मंदिराचा अजेंडा आहे हा केवळ आणि केवळ महायुतीची किंवा जागा वाटपाची चर्चा जेव्हा भाजप बरोबर होईल तेव्हा शिवसेनेची बार्गेनिंग पॉवर वाढावी या हेतूनच हाती घेतलेला आहे? आशिषी, एक 2-3 पातळ्यांवरून आपल्याला या राम मंदिराचा प्रश्न त्यांनी जो हातामध्ये घेतलेला आहे त्याच्याकडे पाहता येईल. एक म्हणजे असं की शिवसेना सातत्यानं हे म्हणत आलेलं आहे की आपली हिंदुत्वाची भूमिका आहे आणि आता सद्यस्थितीमध्ये अशी गोष्ट आहे की गेली 4.5 वर्षे झालेली आहेत, पण राम मंदिर बांधणे किंवा त्या संदर्भामध्ये काही हालचाली या सरकारकडून होऊ शकलेल्या नाही आहेत. त्याच्यामुळे भाजप पण त्या अर्थानं एक थोड्याशा ज्याला आपण कॉर्नर होणे जे म्हणतात तशा पद्धतीनं भाजपची स्थिती झालेली आहे. मग अशा वेळी आपणच खरे धर्मरक्षक आहोत, आपणच खरे हिंदुत्ववादी आहोत, हा जो मुद्दा आहे ते पुन्हा पुन्हा उपस्थित करू पाहतायत. आणि त्यामागचा एक हेतू असा असू शकतो की हिंदुत्वाची म्हणून जी वोट बँक आहे जी महाराष्ट्रामध्ये आहे त्याचं प्रमाण कमी जास्त असेल तो वेगळा मुद्दा आहे, पण ही हिंदुत्वाची जी वोट बँक आहे तिच्यापर्यंत तो संदेश पोहोचवणे की आपण खरे धर्मरक्षक आहोत किंवा आपण खरे हिंदुत्ववादी आहोत हा त्यातला एक भाग असू शकतो. दुसरा मुद्दा असा आहे की एव्हाना आता गोष्टी स्पष्ट झालेल्या आहेत की राम मंदिर हा भाजपसाठीचा, विशेषतः ज्याला आपण हिंदी बेल्ट म्हणतो आणि महाराष्ट्र आणि गुजरात यासारख्या राज्यांमध्येही हिंदुत्व हा, राम मंदिर हा भाजपसाठी अत्यंत महत्त्वाचा मुद्दा असणार आहे. त्या दृष्टीने त्यांनी प्रचार यंत्रणा सुरू केल्याचं आपल्याला दिसून येतं आणि त्याच्यामुळे ते एक कारण असावं की ज्याच्यामुळे उद्धव ठाकरे किंवा शिवसेना यांनी देखील हिंदुत्वाचा जो मुद्दा आहे तो उचलून धरलेला आहे. यामध्ये एक हे पण कारण आहे की महाराष्ट्रातल्या पक्षांचा जर का विचार केला तर काँग्रेस नंतर राष्ट्रवादी काँग्रेस राष्ट्रीय पक्ष म्हणून आपली बिरुदावली अजूनही टिकून आहे. म्हणजे अजूनही इलेक्शन कमिशन हे राष्ट्रवादीला राष्ट्रीय पक्ष मानतो किंवा तेवढा वोट बेस त्यांचा आहे ते वाढवण्याचा प्रयत्न करतात. शिवसेनेला सुद्धा राष्ट्रीय पक्ष व्हायचं असेल तर महाराष्ट्रा व्यतिरिक्त इतर राज्यांमध्ये सुद्धा आपला वोट बेस वाढवावा लागेल. त्यासाठी सुद्धा राम मंदिराचा मुद्दा हा शिवसेनेनं हाती घेतला असू शकतो. अगदीच बरोबर आहे आशिषजी, आणि तुम्ही हे जे विधान केलं त्याला पुष्टी देणाऱ्या 1-2 गोष्टी पण आपल्याला गेल्या 4.5 वर्षामध्ये शिवसेनेच्या बाबत दिसून येतात. एक जो मुद्दा आहे की मराठी माणूस हा मुद्दा पूर्णतः बाजूला पडलेला शिवसेनेच्या माध्यमातून दिसून येतो आणि दुसरीकडे ज्या पद्धतीने म्हणजे अयोध्येमधली त्यांची भेट असेल किंवा बाहेर ज्या पद्धतीने ते पदाधिकारी कार्यरत आहेत तो मुद्दा असेल आणि अगदी आदित्य ठाकरे हे आता सध्या महाराष्ट्र दौरा करतायत तर याच्यामध्ये काही त्यांच्या आपण व्हिडिओ क्लिप्स पाहिल्या तर ते अगदी सहजपणे हिंदी भाषेतून पण संवाद साधतायत आणि मराठी भाषेतून पण संवाद साधतायत. त्याच्यामुळे निश्चितच आपल्याला असं म्हणता येईल की नवीन आकांक्षा किंवा ही जी नवीन अँबिशन त्यांची आहे की आपला विस्तार बाहेर व्हायला हवा आणि त्या विस्तारातून अगदी प्रत्यक्ष जागा जरी मनासारख्या मिळाल्या नाहीत तरी आपलं जे उपद्रव मूल्य आहे ते निश्चितच टिकून ठेवता येईल. तर निश्चितच हा पण त्यांचा एक स्ट्रॅटेजीचा भाग असावा असं अंदाज येतोय. अगदी बरोबर आहे. मला खरं तर मुद्दे खूप आहेत. आजच्या भाषणामध्ये एनडीएचा घटक पक्ष म्हणून जेव्हा शिवसेना दोन्हीकडे सत्तेत आहे, म्हणजे मोदी सरकारमध्ये दिल्लीत सत्तेत आहे, राज्यात फडणवीस सरकार म्हणजे भाजप सरकारमध्ये 5 कॅबिनेट मंत्री शिवसेनेचे आहे, असं पत्रकारांना उगीच वाटतं की शिवसेना सत्तेची फळं चाकते आहे, पण त्याच वेळी अपयशाची जबाबदारी झटकते आहे. अपयश हे फक्त भाजपचंच आहे आणि यश जर का असेल तर त्यात शिवसेना सुद्धा सामील आहे हेही शिवसेना सांगते आहे. म्हणजे आजच्या भाषणामधलं उद्धव ठाकरेंचं जे वाक्य आहे की शेतकऱ्यांची खरी कर्जमाफी झाली, त्यांना खरा फायदा झाला, तर मुख्यमंत्र्यांपेक्षा जास्त आनंद त्यांना स्वतःला होणार आहे, हे काय सांगतं की हे कुठेतरी सरकार म्हणून आम्हीही भाजप बरोबर सरकारचाच भाग आहोत हेही सांगतायत आणि त्याच वेळी अपयश असेल तर ते आमचं नाही आहे, ते भाजपचं आहे हे सांगण्याचा सुद्धा त्यांचा प्रयत्न आहे. त्यावर मला अधिक चर्चा करायची आहे. पुन्हा घेणार आहोत एक ब्रेक आणि ब्रेक नंतर मला खास करून राफेलच्या मुद्द्यावर चर्चा करायची आहे, कारण आज उद्धव ठाकरेंच्या भाषणामधून राफेलमध्ये घोटाळा झालेला आहे असा आरोप झालेला आहे. हा काँग्रेसनं केलेला नाही किंवा राष्ट्रवादी काँग्रेसनं केलेला नाही किंवा इतर विरोधी पक्षानं केलेला नाही, तर भाजपचा एनडीए मधला एक सहकारी घटक पक्ष आहे
त्याच्या सर्वोच्च नेत्यानं केलेला आहे म्हणून महत्त्वाचं आहे. त्यावरती मला दोन्ही पाहुण्यांना बोलतं करायचं आहे, पण ब्रेक नंतर. ब्रेक नंतर पुन्हा तुमचं स्वागत. मी थेट पंढरपूरला जातोय. तिथं आमचा प्रतिनिधी सचिन जाधव आहे आणि त्याच्याबरोबर शिवसैनिक आहेत जे चंद्रभागेच्या तीरावरती आता थोड्याच वेळानंतर महाआरती उद्धव ठाकरे करणार आहेत. त्यानिमित्तानं जमलेले आहेत. त्यांनी उद्धव ठाकरेचं हे महासभेतलं भाषण ऐकलेलं आहे. त्यांची काय प्रतिक्रिया आहे हे आपल्यापर्यंत पोहोचवणार आहे सचिन जाधव. थेट जाऊया सचिन जाधवकडे. सचिन, उद्धव ठाकरेंच्या भाषणांनी नेहमीप्रमाणे शिवसैनिकांमध्ये जोम चढला असेल, काय म्हणणं आहे त्यांचं? नक्कीच आशिष सर, खऱ्या अर्थानं उद्धव ठाकरेंचं भाषण ज्यावेळेस सुरू झालं त्यावेळेस घोषणाबाजी शिवसैनिकांकडून करण्यात येत होती. आपल्यासोबत शिवसैनिक आहेत, नेमक्या त्यांच्या या भाषणानंतरच्या प्रतिक्रिया आपण जाणून घेणार आहोत. काय सांगाल, उद्धव ठाकरेंचे भाषण झालं, कशा प्रकारची प्रतिक्रिया? या ठिकाणी आदरणीय उद्धव साहेबांचं पंढरपूरमध्ये भाषण झालं आणि त्या भाषणामध्ये असं दिसून आलं की शेतकऱ्यांप्रती आणि महाराष्ट्रातील जनतेप्रती उद्धव साहेबांची अतिशय तळमळ आहे आणि खास त्या तळमळीसाठी उद्धव साहेब अतिशय कळकळीने या ठिकाणी जनतेला विनंती करत होते की या सध्याचे जे सरकार आहे, भाजप सरकार आहे, सरकारला जागा करण्यासाठी आपण या ठिकाणी शिवधनुष्य हातामध्ये घेतलं पाहिजे. आणि उद्धव साहेबांनी अजूनही सांगितलं की कर्जमाफी, त्याचप्रमाणे राम मंदिर आणि हे जे काही सरकारच्या फक्त घोषणाबाजी चालू आहे, हा जुमला शासनाचा जो चालू आहे तो अतिशय पुढील काळामध्ये घातक आहे. म्हणून जनतेने या ठिकाणी शिवसेनेच्या पाठीमागे खंबीर उभं राहिलं पाहिजे अशी आज या ठिकाणी उद्धव साहेबांनी घोषणा केलेली आहे. तुमची काय प्रतिक्रिया आहे? एकूणच त्यांनी सरकार आणि थेट मोदींवर आणि मुख्यमंत्र्यांवर टीका केली या माध्यमातून. खरं तर मोदी सरकार हे लोकांना स्वप्न दाखवते, एक अच्छे दिन आने वाले. त्यांनी सांगितले की शेतकऱ्यांना दुप्पट भाव मिळतील, परंतु आज देशामध्ये, महाराष्ट्रामध्ये तुम्ही चित्र बघताय की आज शेतकऱ्यांना कुठल्याही प्रकारे कांद्याला भाव नाहीये, त्या ठिकाणी दुधाला भाव नाहीये, अनेक शेतकऱ्यांच्या पिकाला भाव नाहीये आणि शेतकरी अतिशय होरपळून चाललेला आहे. या महाराष्ट्रामध्ये दुष्काळ पडलेला आहे, परंतु या शासनाला काही घेणं देणं नाहीये. फक्त दरवेळेस येऊन गाजर दाखवलं जाते आणि तेच उद्धव साहेबांनी सांगितलं की ती बस झालं, आता तुमची इथं हुंडशाही आणि झुंडशाही चालणार नाही. हे महाराष्ट्र हे शिवरायांचं आहे आणि या शिवरायांच्या महाराष्ट्रामध्ये तुमची ही गुंडगिरी आम्ही चालून देणार नाही. यापुढे शिवसेना पुढे सत्तेत तुमच्यावर राहील का नाही हा निर्णय नंतर घेईल, परंतु माझ्या शेतकऱ्याला कर्जमुक्ती मिळाली पाहिजे. या शेतकऱ्याला आमचा न्याय मिळाला पाहिजे आणि राम मंदिर हे उभंच राहिले पाहिजे. नुसतं आश्वासन नको, तर कृती पाहिजे. अन्यथा हे सरकार आम्ही घालवल्याशिवाय राहणार नाही आणि एक हाती शिवसेनेचं या ठिकाणी सरकार आल्याशिवाय राहणार नाही असं या ठिकाणी आम्हा सर्व शिवसेना या ठिकाणी खात्री आहे. आणि त्यामुळे आम्ही जिद्दीने निरशेने आज या ठिकाणी सभेला आलो आणि आम्हाला तीच स्फूर्ती या ठिकाणी उद्धव साहेबांनी दिलेली आहे. काय एक शिवसैनिक म्हणून वाटतंय? हिंदुत्वाच्या लाटेवर स्वार होत विकासाच्या वल्गना करत सत्तेवर आलेलं हे सरकार कुठेतरी हिंदुत्व पूर्णपणेच विसरलंय आणि या सरकारला अजून विकास सापडलाच नाही अशी परिस्थिती निर्माण आहे. आपण आज पाहताल की हिंदुस्थानमध्ये हिंदूंना असुरक्षित वाटावं अशी परिस्थिती पहिल्यांदाच या 4 वर्षामध्ये आपल्याला दिसून येते. केरळमध्ये शबरीमलाला निर्णय द्यायला सुप्रीम कोर्टाला वेळ आहे, पण आमच्या रामलल्लाचा निर्णय घ्यायला कुठल्या कोर्टाला वेळ नाही का कुठल्या नेत्याला वेळ नाही. आणि तोच मुद्दा हेरून 1992 मध्ये ज्या तडफेने शिवसैनिकांनी बाबरी ढाचा उद्ध्वस्त केला, त्याच तडफेने आज शिवसेना पक्षप्रमुख राम मंदिर उभारण्यासाठी सज्ज झालेले आहेत. आणि संपूर्ण महाराष्ट्रासह जगभरातील हिंदू समाज शिवसेना पक्षप्रमुखांच्या पाठीशी उभा आहे. याचं उदाहरण आपल्याला बघायला भेटलं असेल अयोध्येमध्ये. महाराष्ट्रातल्याही बऱ्याच वाचाळवीरांनी वल्गना गेल्या की उद्धव अयोध्येला जाऊन काय करणार. अयोध्येतल्या आणि संपूर्ण उत्तर प्रदेशासह भारतातल्या लोकांनी दाखवून दिलं आणि सगळ्या साधू संतांनी आशीर्वाद दिले
की अगर राम मंदिर बनवलंच तर त्या मंदिराचा पाया शिवसेना असेल आणि त्या मंदिराचा कळसही शिवसेनाच असेल. शिवसेनाशिवाय मंदिर निर्मिती होऊ शकत नाही. आणि अयोध्येमध्ये प्रभू रामलल्लांचा आशीर्वाद घेऊन विठुरायाला हेच साकडं उद्धवजींनी घातलेलं आहे की महाराष्ट्रामध्ये गोरगरिबांचं, बळीचं, शेतकऱ्यांचं, कष्टकऱ्यांचं, वारकऱ्यांचं, धारकऱ्यांचं भगवं साम्राज्य 2019ला अस्तित्वात येऊ दे. आणि जे महाराष्ट्राच्या सह जगभराची कामना आहे ते शेतकऱ्यांचं राज्यही उभं होईल आणि राम मंदिरही उभं राहील. नक्कीच आशिष सर, खरं तर पाहिलं तर राफेल असेल, कर्जमुक्ती असेल किंवा इतर ज्या अनेक सरकारच्या गोष्टी आहेत त्यावर थेट उद्धव ठाकरे यांनी टीका केलेली आहे. आणि हे शिवसैनिकांना यावले आहे की सरकार काय करत नाही, फक्त घोषणाबाजी करतं. आणि त्या अशा प्रतिक्रिया ज्या आहेत त्या सध्या शिवसैनिकांकडून देण्यात येत आहेत. ठीक आहे, थँक्स सचिन या माहितीविषयी. थोड्याच वेळानंतर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे चंद्रभागेच्या तीरी महाआरती सुद्धा करणार आहेत. महाआरतीचा एक कार्यक्रम त्यांनी अयोध्येमध्ये सुद्धा घेतला होता. आज पंढरपुरात सुद्धा चंद्रभागेच्या तीरावरती महाआरती होणार आहे. आणि माहिती अशी मिळते की खरंच वाराणसीला सुद्धा उद्धव ठाकरे हे पुढे जातील. कदाचित जानेवारी महिन्यातला जो दुष्काळी दौरा आहे महाराष्ट्रातला तो पूर्ण केल्यानंतर उद्धव ठाकरे हे वाराणसीला सुद्धा जातील आणि तिथं सुद्धा महाआरतीचा घाट वाराणसीच्या घाटावरती पार पाडतील अशी माहिती मिळते आहे. पण दरम्यान आपण उद्धव ठाकरेंच्या एकूणच भाषण आणि त्यातल्या मुद्द्यांवरती चर्चा करतो आहोत. मी जातोय आनंद दवे यांच्याकडे. आनंद दवे, शिवसैनिक हा सच्चा कार्यकर्ता, ॲश्युअर्ड असा कार्यकर्ता हा शिवसेनेला लाभलेला आहे, जो इतर पक्षाला तितका कट्टर कार्यकर्ता लाभलेला आहे एवढं म्हणण्याचं धाडस त्या पक्षाचे नेतेही करणार नाही जितकं शिवसैनिकांच्या बाबतीत खात्री दिली जाते. हा जो शिवसैनिक आहे कार्यकर्ता म्हणून त्याचं विश्लेषण करणं खरंच खूप अवघड होतं. कारण उद्धव ठाकरे जे काही बोलतील ते आदेश मानून तसं तो चालतो आणि तसंच मग तो बोलतो. आत्ता आपण ज्या प्रतिक्रिया ऐकल्या की त्यांनी स्पष्ट सांगितलेलं आहे की महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांविषयी उद्धव ठाकरें इतकी तळमळ दुसऱ्या कोणत्या नेत्याला नाही. म्हणजे शिवसैनिक असं बोलताना हे विसरतोय की उद्धव ठाकरेंचाच पक्ष, जो त्यांचाही पक्ष आहे शिवसेना, तोही आज सत्तेत आहे, तरी सुद्धा शेतकऱ्यांचे हाल होत आहेत. पण शिवसैनिक मात्र उद्धव ठाकरे जे सांगतील त्या बरहुकूम आदेश मानून वागतात. हे रसायन कसं आहे? खरं बऱ्याच लोकांना याचं आश्चर्य वाटतं. आणि वंदनीय बाळासाहेब असतील किंवा अगदी शिवसेना उद्धव साहेब असतील, त्यांनी नेहमी जाहीरपणे सांगितले की असा कार्यकर्ता मिळायला नशीब लागतं, भाग्य लागतं. म्हणूनच कदाचित जगातले एकमात्र व्यासपीठ असेल हे असं की जिथं सैनिकांना वंदन केलं जातं. अगदी स्टेजवरनं नमन करून वंदनीय बाळासाहेबही करायचे, उद्धव साहेबही करतात. ते रसायन आहे, कारण प्रेम आहे. आणि आमचा कार्यकर्ता, आमचा नेता हा सच्चा आहे, प्रामाणिकपणे काम करतोय, प्रामाणिकपणे भूमिका मांडतोय, भूमिका बदलत नाही. हे जर लोकांच्या लक्षात येत असेल आणि जर वाढत असेल, म्हणजे अगदी नारायण अस्त्र येऊन गेलं, नवनिर्माणाचं शस्त्र येऊन गेलं, त्यानंतरही शिवसेना जर दिवस दिवस वाढत चाललेली असेल, त्याचा अभिमान बाळगून निश्चित त्याच नेत्याच्या मागे राहिला जर कोणाला आनंद वाटत असेल तर ते योग्यच आहे ना. बरोबर आहे, बरोबर आहे, बरोबर आहे. मला वाटत नाही कोणावर आली असतील बरं का. जे उद्धव साहेबांनी सोसलंय फार छगन भुजबळपासून राणेंपासून राज ठाकरेंपर्यंत, त्यानंतरही सेनेचं रोज वाढत जाणं, या भाजपच्या एवढ्या मोठ्या लाखेत सुद्धा 63 आमदार येणं, मुंबईमध्ये सुद्धा खूप एक अख्खा समाज वेगळा जाऊन सुद्धा सत्ता टिकवणं, हे निश्चितच म्हणजे शिवसैनिकाचं ते प्रेमच आहे, त्याला दुसरा काही शब्दच नाही. अगदी बरोबर आहे भाऊसाहेब आजबे. हाच मुद्दा जो आनंद दवेंनी मांडलेला आहे की बाळासाहेब यांचं निधन झाल्यानंतर भल्या भल्यांनी ही भाकीतं केली होती की उद्धव ठाकरेंना खरंच शिवसेना पक्ष पेलता येईल का, या पक्षामध्ये गटतट निर्माण होतील, या पक्षातले जे बुजुर्ग नेते आहेत ते उद्धव ठाकरेंचं नेतृत्व मान्य करतील का, किंवा राज ठाकरे यांचा मनसे हा शिवसेनेला हायजॅक करेल का, ह्या सगळ्या शक्यताच राहिल्या. उलट उद्धव ठाकरे हे नेतृत्व सर्वमान्य झालं शिवसेनेमध्ये. आणि बाळासाहेबांच्या वेळेस जेवढी एक हाती शिवसेना बाळासाहेबांच्या हातात नसेल, किंवा बाळासाहेब हे तसं लोकशाही मानणारे होते पक्षातली, त्यामुळे प्रत्येक नेत्याला बोलण्याचा अधिकार होता बाळासाहेबांकडे. स्वतःकडे येऊन तुला काय पाहिजे तुझं मत मांड असं बाळासाहेब व्यासपीठावरून सुद्धा सांगायचे. पण आज जर का आपण उद्धव ठाकरेंची शिवसेना बघितली तर ती एक हाती दिसते आहे. सर्व शिवसैनिक असतील, सेनेचे नेते असतील, सर्वांनी उद्धव ठाकरेंचं नेतृत्व मान्य केलेलं आहे. किंबहुना पहिल्यांदा कुठली कृती करताना
उद्धव ठाकरेंकडे विचार दिसतो आहे आणि त्याबर हुकूम ते पावलं टाकताना दिसत आहेत. नेते सुद्धा तसं प्रयोजन पार पाडायला त्याची अंमलबजावणी करतायत. आशिषी एक दोन गोष्टी आहेत. एक म्हणजे असं की खुद्द बाळासाहेब ठाकरेंनी असं आवाहन केलेलं होतं शिवसैनिकांना की तुम्ही उद्धव ठाकरे यांना सांभाळून घ्या. आणि यात अजिबात कोणतीही शंका नाही की फार मोठा असा एक वर्ग होता जो शिवसैनिक असेल किंवा प्रत्यक्ष जरी शिवसैनिक नसला तरी एक प्रकारचा सॉफ्ट कॉर्नर किंवा एक प्रकारची भावनिक आत्मीयता जी आहे जी त्यांना बाळासाहेब ठाकरे यांच्याविषयी होती. आणि त्याच्यामुळे हा एक सिंपथी फॅक्टर हा एक त्यातला महत्त्वाचा फॅक्टर होता. याबरोबर दुसरी गोष्ट अशी की जरी राज ठाकरेंसारखं बोलण्याचं तंत्र उद्धव ठाकरे यांच्याकडे नसलं तरी उद्धव ठाकरे हे बाळासाहेब हयात असतानाच एक उत्तम संघटक म्हणून उदयास आलेले होते. आणि त्याच्यामुळे बाळासाहेबांच्या पश्चात किंवा बाळासाहेब असतानाच्या काळामध्येच त्यांनी एक स्वतःची टीम किंवा स्वतःची लोक ओळखून त्या पद्धतीने जी संघटनेची बांधणी करणं आहे त्या गोष्टी झालेल्या होत्या. आणि या सगळ्या गोष्टीमध्ये मला वाटतं 2014 मध्ये जो एक फायदा आपण म्हणूया शिवसेनेला झाला तो फायदा असा होता की काँग्रेस राष्ट्रवादी यांच्या सरकारविषयी खूप मोठ्या प्रमाणामध्ये अँटी इन्कम्बन्सी होती. त्याच्यामुळे शिवसेनेला मानणाऱ्या वर्गाव्यतिरिक्त अशी जी लोक होती की जी काँग्रेस राष्ट्रवादी यांना कंटाळलेल्या आहेत पण ज्यांना भाजपला मतदान करायचं नव्हतं, हाही एक मोठा जो वर्ग आहे तो शिवसेनेकडे वळालेला होता. आणि 63 जागांसह एक लाटेमध्ये 63 जागा मिळवणं ही त्या अर्थाने एक मोठी गोष्ट होती. आणि मला वाटतं त्याच्यामुळे 2014 मध्ये हे शिवसैनिक आणि बाकीचे जे नेते मंडळी आहेत त्यांना देखील हे पुरेपूर पटलं की उद्धव ठाकरे यांच्याकडे आपल्याला लीड करण्याची किंवा आपलं नेतृत्व करण्याची यांच्यामध्ये क्षमता आहे. आणि या व्यतिरिक्त एक महत्त्वाची गोष्ट अशी जी मी तुम्हाला सांगू इच्छितो ती अशी आहे की गेल्या 4.5 वर्षांमध्ये हे खूप कठीण काम आहे पण ते शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे यांनी खूप चांगल्या पद्धतीने केले. ते म्हणजे तुम्ही सत्तेमध्येही आहात आणि ॲट द सेम टाइम काँग्रेस राष्ट्रवादी यांनी जी भूमिका पार पाडायला हवी ती भूमिका तुम्ही पार पाडत आहात. आता याच्यावरती सातत्यानं टीका केली जाते की तुम्ही सत्तेमध्ये आहात, तुमचे राजीनामे जे आहेत ते आता तसेच खिशामध्ये आहेत, ते तुम्ही वापरलेले नाही आहेत, याच्यावरती टीका केली जाते, याच्यावरती वेगवेगळे विनोद केले जातात. पण तरी एक वर्ग असा आहे की जो या सगळ्या गोष्टींकडे गांभीर्यानं पाहतो आणि शिवसेनेच्या मागे उभा राहतो. यामागचं एक कारण, यामागचा खरा दोष जो आहे तो मी म्हणेल भाजपकडे आहे. तो कसा आहे हे मला तुम्हाला थोडक्यात सांगू द्या. तो असा आहे की भाजप सरकारनं एक गरज म्हणून शिवसेना याची मदत घेतलेली होती. सगळी महत्त्वाची जी खाती आहेत ती भाजपकडे आहेत, महत्त्वाची म्हणावी अशी खाती जी आहेत ती सेनेकडे नाहीत, हा एक भाग. आणि दुसरी जी एक सवय आहे जी गुजरात मॉडेलकडून देवेंद्र फडणवीस यांनी उचललेली आहे की सगळ्या ठिकाणी सगळं जे यश आहे ते केवळ आपल्यामुळेच आलेलं आहे किंवा आपला इंडिव्हिज्युअल फेस समोर ठेवून ते सर्व यश जे आहे ते आपल्याकडे ओढण्याचा प्रयत्न करणं, ही पद्धत देवेंद्र फडणवीस हेही राबवताना दिसून येतात. आणि त्यामुळे असं दिसून येतं की आता अपयशांचा जेव्हा प्रश्न येतो तेव्हा बिहाइंड द कर्टन शिवसेना राहते आणि बरोबर लोक जे आहेत, लोकांना देवेंद्र फडणवीस किंवा भाजप सरकार हेच दिसतं. आणि मला वाटतं त्याच्यामुळे हे बॅलन्सिंग शिवसेनेला चांगलं जमतंय की अपयश आलेलं असेल, महत्त्वाचे खाते कोणाकडे आहेत, भाजपकडे आहेत, त्यामुळे सर्व दोष जो आहे तो भाजपचा आहे. आणि आपल्याकडे संख्या कमी असल्यामुळे, आपल्याकडे मंत्री आणि ह्या बाकी गोष्टी कमी असल्यामुळे आपण ते करू शकत नाहीत. परंतु तुम्ही जर पूर्ण बहुमताने सत्ता दिली आणि शिवसेनेचा मुख्यमंत्री असेल तर ते मात्र आम्ही करून दाखवू, अशा प्रकारचा एक आशावाद जो आहे तो ते दाखवतायत. आणि त्याच्यामुळे मला असं वाटतं की काही मतदार जो आहे, एक पर्टिक्युलर जी एक वोट बँक आहे ती बेनिफिट ऑफ डाऊट उद्धव ठाकरे किंवा शिवसेना यांना देण्यासाठी तयार आहे. हे इनपुट्स नेमकेपणाने ठाकरे यांच्याकडे गेलेले आहेत आणि त्यामुळे त्या पद्धतीनं ते आपला प्रचाराचा जो अजेंडा आहे ते ठरवत आहेत असं दिसून येते. आनंद हवे, शिवसेनेने जी घोषणा दिलेली आहे अयोध्येच्या दौऱ्यापासून की पहिले मंदिर फिर सरकार, आजही तीच घोषणा होती की पहिले मंदिर फिर सरकार. हे जे पहिले मंदिर फिर सरकार आहे या निमित्तानं जो राम मंदिराचा अजेंडा शिवसेना रेटते आहे यामध्ये नकळत भाजपची काहीशी गोची होते. कारण अजूनही राम मंदिराच्या प्रश्नावर आपण अध्यादेश काढणार आहोत की नाही काढणार आहोत, सुप्रीम कोर्टाच्या निर्णयाचा आदर कुठवर ठेवणार आहोत, याविषयी अधिकृतपणे भाजपचे नेते बोलत नाहीये. त्यामुळे शिवसेना जेव्हा पहिले मंदिर फिर सरकार म्हणते तेव्हा भाजपची गोची होते. नाही, याच्यापेक्षा जास्त दुर्दैवी असं आहे ना, म्हणजे भाजपची लोक राम मंदिराविषयी काहीच बोलत नाही, खरं आहे. याच्यापेक्षा जास्त वाईट जे हिंदुत्ववादी लोकांना वाटले ते त्यांचे काश्मीरमधलं सत्तांतर करणं किंवा अखलाक मेला तेव्हा पंतप्रधानांचं जाहीरपणे रडणं किंवा सावरकरांची भारतरत्नावर काहीच न बोलणं, हे जास्त आश्चर्यकारक आहे. एक लक्षात घ्या, उद्धव साहेबांना नियतीने किंवा भाजपच्या चुकीच्या राजकारणामुळं हे आज करावं लागतंय.
उद्धव साहेबांनी काही चेंज केला का ट्रॅक? अजिबात चेंज नाही केला. आधीपासून म्हणणं होतं राम मंदिर व्हायला पाहिजे, ते व्हायलाच पाहिजे. पण तुम्ही राम मंदिराशी काहीच न बोलता बाकीचं काही काही बोलत राहिलेलं आहात. मुस्लिम कायद्यांमध्ये सुधारणा करता, मुस्लिम कायद्यामध्ये सुधारणा झाली याचा अर्थ हिंदूंना काही मिळतं का? तर काहीच मिळत नाहीये. तर हिंदूंमध्ये जे 2-3 वर्षामध्ये जी प्रतिक्रिया आतल्यात उमटत होत्या त्याला उद्धव साहेबांनी फक्त आवाज दिलाय. जे मगाशी एक बोलणं झालं आता यांचं की उद्धव नीती, आता संपूर्ण देशामध्ये एक मात्र नेता असेल की ज्याच्या नावाने नीती म्हणून ओळखली जाते. या देशामध्ये खूप लोक आहेत आणि भाजपचं जर एकूण टीमवर्क किंवा अगदी गँग असं म्हणू आपण त्याला, की जे चाणक्य अनेक आपण म्हणू शकतो, प्रत्येक वॉर्डावॉर्डात त्यांचे चाणक्य, त्यांना सुद्धा मागच्या 4 वर्षात उद्धव साहेबांनी स्वस्त झोपू दिलेलं नाहीये. अगदी अक्षरशः फरफटत आणले असं म्हटलं तरी चालेल. प्रत्येक गोष्टीमध्ये कुठं अशी लाचारता दाखवलेली नाहीये, कुठं आम्हाला गरज असं दाखवलेलं नाहीये, ठणकवण्याची कुठं संधी कमी केलेली नाहीये. तर उद्धव साहेब जे चाललेत अतिशय पद्धतशीर चालले. लोकांचं मत त्यांना कळलंय, परफेक्ट कळते त्यांना, नाडी त्याची नस त्यांना कळलेली आहे. त्या अनुषंगाने ती शिवसेना वाढवण्याचा प्रयत्न करतात आणि नुसतं राज्यातच नाही, ते आता संपूर्ण देशाला गवसणी घालण्याचा प्रयत्न करतात. आणि जसं मागच्या वेळेस आता तुम्ही विषय काढला होता की मतसंख्या, राष्ट्रीय पक्ष वगैरे वंदन, त्याच्यापेक्षा महत्वाचं आहे राजस्थान, गुजरात, मध्य प्रदेशमध्ये त्यांना मडलेली मतं, याचा इम्पॅक्ट महाराष्ट्रामध्ये सुद्धा पॉझिटिव्ह होणार आहे नक्की आहे. आता तुम्ही बघा 7 आमदार पडलेत त्यांचे मध्य प्रदेशमधले शिवसेनेमुळं. तो ओव्हरऑल भाजपला दणकाच बसणार आहे सगळं आणि शिवसेनेच्या वाढीसाठी सगळ्या गोष्टी जास्त अनुकूल होणार असं दिसते. 2019 इलेक्शन एकूणच काय शिवसेनेची बार्गेनिंग पॉवर भाजपच्या लेखी वाढते. शिवसेनेची बार्गेनिंग पॉवर भाजपच्या लेखी वाढते. भाऊसाहेब आजबे, मला एक प्रश्न हाही विचारायचा आहे की प्रत्येक भाषणामधून ताकद वाढतीये. हा बरं, भाऊसाहेब आजबे, प्रत्येक भाषणामधून उद्धव ठाकरे भाजपला वाकुला देण्याची किंवा दाखवण्याची एकही संधी सोडत नाही. या भाषणामध्ये एनडीएचा घटक पक्ष म्हणून राफेलचा मुद्दा जो उद्धव ठाकरेंनी बाहेर काढलेला आहे, राफेल घोटाळा म्हटलेला आहे, घोटाळा झाला असं म्हटलेलं आहे, हे नक्कीच एक असं अस्त्र उगारलेलं आहे की त्यामुळं भाजप सुद्धा आता उद्धव ठाकरेंविषयी, शिवसेनेविषयी विचार करेल. कारण राफेलच्या मुद्द्यावरती आपल्या एनडीएतल्या घटक पक्षांनी चर्चा करू नये असं भाजप श्रेष्ठींना, भाजपला वाटत असेल आणि नेमकं त्याच वेळी तोच मुद्दा जाहीर सभेतनं जर का उद्धव ठाकरे चव्हाट्यावरती आणत असतील तर भाजप त्याकडे कशा पद्धतीनं बघेल? आशिषजी, तत्पूर्वी फक्त एक राम मंदिराच्या संदर्भात एक महत्वाचा मुद्दा सांगू द्यात. उद्धव ठाकरेच नव्हे तर पूर्ण देशाला हे माहिती आहे की जोपर्यंत सुप्रीम कोर्ट याच्याविषयी काही निर्णय घेत नाही त्या जागेच्या प्रश्नाविषयी, तोपर्यंत राम मंदिराचा प्रश्न जो आहे तो मार्गी लागणार नाही. सुप्रीम कोर्ट हे जानेवारीमध्ये तारखा ठरवणार आहे की हिअरिंग कधी सुरू होणार आहे. सो त्याच्यामुळे सुप्रीम कोर्टनं जर असं ठरवलं की या तारखा निवडणुकीनंतर आहेत किंवा नंतरच्या काळामध्ये आहेत, तर निश्चितपणेच मे पर्यंत जेव्हा इलेक्शन्स होतील तोपर्यंत राम मंदिराचा प्रश्न सुटलेला नसणार आहे. आणि ही वस्तुस्थिती उद्धव ठाकरे यांना कळल्यामुळे हिंदुत्ववादी वोट बँकेमध्ये, आणि हे दिसून पण येते, एक चलबिचल सुरू झालेली आहे. त्यामधले जे कडवे गट आहेत ते भाजप विरोधी आता बोलायला लागलेले आहेत. तर ही नेमकी संधी जी आहे ती उद्धव ठाकरे यांनी हेरलेली आहे आणि म्हणून ते पुन्हा पुन्हा त्या बाबतीमध्ये आपण जास्त हिंदुत्ववादी आहोत हे दाखवण्याचा प्रयत्न करत आहेत. दुसरी गोष्ट राफेलविषयी, मला वाटतं एक गोष्ट अशी आहे की राफेलच्या संदर्भामध्ये त्यातही सुप्रीम कोर्टचा निकाल आला आणि सुप्रीम कोर्टला सरकारनं चुकीची माहिती दिली, ही जी बाब पुढे आलेली आहे, त्याच्यामुळे राफेलविषयी एक संभ्रमाची जी अवस्था आहे ती मतदारांमध्ये आहे किंवा लोकांमध्ये आहे. आणि माझ्या मते अर्थात ही उद्धव ठाकरे यांनाही ते लक्षात आलेलं आहे आणि त्याच्यामुळे तो जो राग आहे भाजपविषयीचा किंवा भाजपविषयीचा जो संभ्रम आहे तो या विधानांमधून किंवा त्याला एक प्रकारची पुष्टी देऊन उद्धव ठाकरे निर्माण करण्याचा प्रयत्न करतायत. पण यामागे रणनीती काय असू शकते हा त्यातला महत्त्वाचा मुद्दा आहे. एक गोष्ट अगदी स्वच्छ आहे आशिषजी की बिहारमध्ये जर 22 जागा ज्या ठिकाणी आपले खासदार आहेत तिथून जर 17 जागांवरती सीट शेअरिंगमध्ये भाजप मागे येत असेल तर याचा उघड अर्थ आहे की महाराष्ट्रामध्ये देखील ते शिवसेनेला अकोमोडेट करण्यासाठी त्या पद्धतीच्या काही गोष्टी करू शकतात. त्याच्यामुळे हे स्पष्ट झालेलं आहे त्यातही 3 राज्यांचे निकाल आल्यानंतर की भाजपला शिवसेनेला बरोबर घेतल्याशिवाय पर्याय उरलेला नाही. आता मुद्दा असा आहे की मग शिवसेना प्रमुख, कारण एकदा जर तुमची आघाडी असेल किंवा तुमची जर युती असेल तर तुम्ही अर्थात अशा ज्या आपला मित्रपक्ष आहे त्याच्याविषयीच्या अशा ज्या नकारात्मक गोष्टी आहेत त्याच्याविषयी तुम्ही बोलत नाहीत. आणि मला वाटतं 2009 पर्यंत जोपर्यंत दोन्ही पक्षांमध्ये किंवा 2014च्या लोकसभेपर्यंत जोपर्यंत दोन्ही पक्षांमध्ये युती टिकून होती तोपर्यंतच्या काळामध्ये हा जो नॉर्म आहे तो दोन्ही पक्षांनी फॉलो केलेला होता. पण 2014 मध्ये जो विश्वासघात असं म्हणणं शिवसेनेचं आहे की भाजपनं केला, तो जो घाव आहे तो मला वाटतं शिवसैनिक आणि उद्धव ठाकरे हेही विसरलेले दिसत नाहीयेत. आणि त्याच्यामुळे एकूण रणनीती त्यांची अशी आहे की
आपल्याला जी काही मतं मिळतील, जरी युती झाली तरी ती आपल्याला स्वतःच्या प्रतिमेमुळे मिळावीत, ती भाजपमुळे आपल्याकडे यावीत किंवा भाजपमुळे ते आपल्याला मिळतील अशी अपेक्षा न ठेवता केवळ ते आपल्या प्रयत्नांनी मिळावेत. आणि दुसरीकडे समजा युती नाही झाली तर हा जो अजेंडा जो आहे भाजपला कॉर्नर करण्याचा किंवा भाजपला नकारात्मक याच्यामध्ये ठेवण्याचा, तर तो फायद्याचा पडतो. आणि शिवाय शेवटचा मुद्दा असा आहे की या पद्धतीनं आपला अजेंडा रेटत राहिलं तर पुन्हा जी बार्गेनिंग पॉवर आहे ती बार्गेनिंग पॉवर पण त्यातून सिद्ध होते. आणि एक शेवटचा मुद्दा अशी जी मी आवर्जून नमूद करून सांगतो की शिवसैनिक साधारणतः शिवसेनेच्या कार्यकर्त्यांकडे आपण पाहिलं तर ते जास्त भावनिक असतात. आणि माझ्या मते कदाचित उद्धव ठाकरे यांच्यापेक्षाही ज्या पद्धतीनं गेले 4.5 वर्ष भाजपनं शिवसेनेबरोबरचा व्यवहार ठेवलेला आहे, त्यांना शिवसैनिक ग्राउंडवरचे हे अत्यंत दुःखी मनावस्थेत आहेत किंवा भावनिकरित्या दुखावलेले आहेत. आणि त्याच्यामुळे सामान्य शिवसैनिकांना जर आपण हा प्रश्न विचारला युती हवी का नको, तर 10 पैकी 9 शिवसैनिक जे आहेत ते असं म्हणतील की युती नको, पण शेवटी जे उद्धव ठाकरे ठरवतील ते आम्ही करू. तर मुद्दा असा आहे की त्यांची ही दुखावलेली जी भावना आहे त्याला एक प्रकारे स्वर देण्याचं काम उद्धव ठाकरे करतायत. त्याच्यामुळे एकीकडे आपला कार्यकर्त्याचा बेस टिकून ठेवणे आणि दुसरीकडे समजा युती नाही झाली तर भाजपला कॉर्नर करणे आणि समजा युती होणार असेल तर आपली बार्गेनिंग पॉवर अधिक स्ट्रॉंग ठेवणे, असं एक खूप चांगलं असं समीकरण जे आहे ते उद्धव ठाकरे यांनी मांडलेलं आहे असं दिसून येते. अगदी बरोबर आहे. उद्धव ठाकरेंचा अयोध्या दौरा, त्यानंतर आता पंढरपुरातलं भाषण आणि पुढे कदाचित ते वाराणसीला जातील, तिथं सुद्धा गंगेच्या तीरावरती त्या घाटावरती ते महाआरती करतील. पण यातनं काय जातंय तो म्हणजे एक मेसेज आहे. एकीकडे जय श्रीराम आणि दुसरीकडे जय किसान. जय श्रीराम यासाठी की भाजप बरोबर जर का युती करायची आहे तर आपली बार्गेनिंग पॉवर वाढावी, जागा ह्या जास्त मिळाव्यात आणि हिंदुत्वाचाही अजेंडा कायम राहावा. आणि दुसरीकडं जय किसान यासाठी की महाराष्ट्रात दुष्काळ आहे, महाराष्ट्रात शेतकऱ्यांची हालत ही बत्तर झालेली आहे, अशा वेळी त्यांच्या दुःखांवर फुंकर घालण्याची संधी घेऊन त्यांच्यापर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करावा. एक स्मार्ट नीती, ज्याला आपण उद्धव नीती म्हणतो, त्याचा अवलंब शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे करतायत. त्याचं उत्कृष्ट उदाहरण म्हणजे हे आजचं भाषण आहे. आणि म्हणूनच त्या भाषणामधून जी हेडलाईन येते आहे ती ही आहे की राम मंदिराशिवाय युती नाही, असा स्पष्ट इशारा शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी भाजपला दिलेला आहे. आणि त्याच वेळी जानेवारी महिन्यात दुष्काळग्रस्त महाराष्ट्राचा उद्धव ठाकरे दौरा करणार आहेत, शेतकऱ्यांच्या दारात जाणार आहेत. म्हणजे दोन्ही आघाड्यांवरती उद्धव ठाकरे अगदी सेफ खेळत आहेत. मी दोन्ही पाहुण्यांचे आभार मानतो. इथेच थांबतो. पाहत राहा जय महाराष्ट्र न्यूज.